हाय गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही आलो आहे पूवर आयलँडला आणि हे आमच्या एअरबीएनबीवरनं ऑलमोस्ट 40 मिनटं दूर आहे. आणि मी तुम्हाला त्यांची फ्रेम दाखवते, किती मस्त आहे. इकडे आजूबाजूला सगळी नारळीची झाडं आहेत. खूप मस्त आहे. असं वाटतं आहे की लाईक मूवीमध्ये चालू आहे आम्ही. खूप मस्त आहे, खूप जास्त. सो हे आम्ही ऑनलाईन बुक केलं आहे. तुम्ही इकडे येऊन पण बुक करू शकतात. फिशर बोट क्लब असं आहे खूप. म्हणजे त्या दिवशी आम्ही स्पीड बोटमध्ये गेलो ना, तेव्हा मी खूप घाबरली होती की कसं होईल, काय होईल, पाण्याने भीती वाटते. बट आज ते जर तुम्ही ती स्पीड बोट केली ना, तर हे तुम्हाला असं काही नाही वाटणार, सिम्पलच वाटेल. सो आज मी जरा जास्त एक्सायटेड आहे. तुम्हाला माझा फिट चेक दाखवते. असं आहे बघा. वाटतं कुठेही जर गेलात या म्हणजे भागात, तरी सगळे फ्रेम्स खूप एस्थेटिक आहेत. असं वाटतं आपण मूवीमध्येच आहोत. काय सुंदर दिसतंय हे, खूप मस्त आहे. आता आम्ही बोटमध्ये आलेलो आहे. खूप भारी वाटतंय फ्रेम, खूपच मस्त. तर तुझ्यासाठी पोज देतोय यश. कायट पूवर आयलँड रिसॉर्ट मस्त वाटेल. बट असं बोटमध्ये आम्ही आयलँडला आलेलो आहे. बट पटकन आलो असं वाटलंच नाही. ते का बांधले की तुम्ही ते रॉड का ठेवले की बोट लावून तुम्ही तिथे उतरू शकता म्हणून. हां, ते बॅक वॉटर्स आणि ओशन मिक्स होतं, त्याला संगम म्हणतात. आणि येताना ना ॲक्च्युली पूवर आयलँडचं क्रूज जे असतं ते, म्हणजे क्रूज नाही, बोट बेसिकली, ते असं मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये येतं. खूप जास्त अमेझिंग व्ह्यू आहे. आम्ही त्याच व्ह्यूसाठी ॲक्च्युली हे बोटमध्ये गेलेलो आणि आम्हाला तेच नाही मिळालं बिकॉज ऑफ लो टाईड. बट तुम्ही नक्की विजिट करा हे. सो इकडे आमच्या बोटवाल्यांनी बोट थांबवली आणि इकडे बघा तुम्ही यार, किती भारी वाटतंय हे, खूप भारी वाटतंय. आणि ना इकडचं मी तुम्हाला सांगते स्पेशालिटी, की मला मी एवढी काळी दिसत असणार आहे कारण की खूप जास्त ऊन आहे. बट इकडची स्पेशालिटी आहे, माती चिपकत नाही आहे पायांना. आम्ही ते काकडी वगैरे सगळं खाल्लं. ते जर बघायचं असेल तर तुम्हाला वाईवित्याशीचा व्लॉग बघावं लागेल. बट एवढं क्लिअर वॉटर आहे ना, आणि मला क्लिअर वॉटर खूप जास्त आवडतं. खूप जास्त क्लिअर वॉटर आहे. तो मला असं वाटतं मी ना म्हणजे येताना पूवर आयलँडच्या इकडे असं लाईक नॉर्मल लेफ्ट राईटकडनं कोकोनट ट्रीज, आम्ही खूप सारे पक्षी बघितले. ते मी सगळं टाकेनच. म्हणजे वेगळे वेगळे स्नेक, बर्ड, किंगफिशर आणि सगळे वेगळे वेगळे पक्षी जे लाईक नॉर्मल डेला आपण नाही बघत, म्हणजे नॉर्मल डेला. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की येताना ना आम्हाला ते मँग्रोव्ह फॉरेस्टमधनं यायचं होतं. बट बिकॉज ऑफ लो टाईड आम्ही तिकडनं आलो नाही सॅडली. बट ठीक आहे, तरीसुद्धा अगं बघूनच खूप मस्त वाटतं आहे. सगळे असे स्टॉल्स वगैरे आहेत खायचे. आम्ही इकडनं हे घेतलं, काकडी आणि हे खायचं. येल्लो कोकोनट फेमस आहे इकडे. हां, पण ह्याची आणि नॉर्मल कोकोनटची टेस्ट वेगळी असते का? काहीतरी वेगळाच लॉबस्टर आहे. त्याचं नाव काय आहे? पेनस्पायनी लॉबस्टर आहे आणि 40 सेंटीमीटरचा आहे. केवढा मोठा आहे बघा. त्याच्या खालती असं लिहिलेलं आहे कोणता मासा काय. हा आहे पॅरेट फिश. काय मस्त शेड्स आहेत यार. हे सगळेच खूप काहीतरी आहे. हां, मी ॲक्वेरियममध्ये गेलेली. हा, बट हा फर्स्ट टाईम बघितला आहे ॲक्वा. त्याचं नाव काय आहे? हॉर्न काउफिश. काय वेगळाच आहे तो. कसा हेलिकॉप्टर सारखं वाटतंय ना तो, थोडासा हेलिकॉप्टर सारखा वाटतोय. आप वाटतोय ना, फिश नाही वाटत आहे. सगळे मासे जे आहेत इकडे, तिथे लिहिलेले ऑर्नामेंट फिशेस ऑफ इंडियन कोस्ट. हे सगळे जे आम्ही बघितले ना आता, इथे सगळं लिहिलं आहे कोणता काय आहे. हा तो निमोवाला फिश. आणि त्यांचे फिन्स एकदम वेगळे वेगळे आहेत. हे ह्याचा खूप वेगळा आहे फिन. शिवानी हे बघ, इथे सगळे लिहिले आहेत आणि सगळे फिन्स बघ त्याचे. हे आपण आत्ता बघितलंय वाला. कोवलम बीचच्या जस्ट बाजूला आहे आणि
खूप जास्त अफोर्डेबल आणि खूप जास्त मस्त आहे. मस्त व्हिजिट आहे. 3 स्पॉट खेकडा आहे परत. ते हा, खातात बाई, ना काय काय लोक. लॉबस्टर बापरे केवढं हो, मोठं हे आहे. लोक काय काय खातात. तर जे प्लेस आम्ही आलेलो फिशर्स रिसर्च ॲक्वेरियम खूप चांगला प्लेस आहे आणि जस्ट कोवलमच्या बीचच्या बाजूलाच आहे. हे पाण्यांचे शेड्स काय वेगळे वेगळे आहेत. तिथे आम्ही ग्रीन बघितलं, इथे सगळे ब्लूचे शेड्स आहेत ना. भाई इंडिया भाई अमेझिंग आहे. बाहेर गावापेक्षा मला वाटतं इकडे एकदा तुम्ही सगळं फिरलं पाहिजे, मग बाहेर गेलं पाहिजे. हा खरंच मला इंडिया फिरायचं आणि मग माझं तेच होतं, जर मी पैसे भरून बाहेर जायचे तर मग मी पहिले इंडिया पूर्ण फिरेन मग बाहेर. हा तुम्ही हे बघा, हे काय मस्त मूर्ती आहे. बाप रे, काय खूपच जास्त चांगलं आहे. आम्ही इकडे आलो आहे अजिमाला टेम्पलमध्ये आणि त्याच्या खालती केव आहेत आणि तिथे सगळे वेगळे प्रकारची मूर्ती आहेत. म्हणजे पंचमुखी हनुमान, त्याच्यानंतर पंचमुखी गणपती, मग काली माता, कालभैरव, सगळे वेगळे प्रकारचे आणि मस्त असं एनग्रेव म्हणजे ते खूप छान एनग्रेव केलं आहे. पार्वती शिवा अर्ध नागेश्वर, ते परत म्हणजे शिवाचा सगळे रूपं होते, ते सगळे वेगळे रूपं होते. मला आता माहिती नाही की मी राईट बोलते की रॉंग, बट 25 हेअर्स अँड 50 हँड्स असे होते. काय भारी होतं. आणि इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. मला असं वाटतं हे खरंच चांगलं आहे की इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे, कारण की लोक इथे येऊन ते बघतील त्याच्या म्हणजे हे 4K मध्ये दिसतं, बट आपल्या जे डोळ्यांनी दिसतं आपण ते अनुभवतो, ते जास्त चांगलं आहे. इथे खूप जास्त ऊन आहे. हां खरं. आणि मला असं वाटतं चांगलं आहे इकडे की केव्हमध्ये फोटोग्राफी आणि ते सगळं अलाउड नाही. तुम्ही येऊन बघा इथे. हां इतकं खरं. सुंदर आहे. आणि इकडचं पाणी पण खूप मस्त आहे. म्हणजे असं इथे इतकं ऊन आहे, बट असं वाटतं की त्या पाण्याकडे फक्त बघत राहावं. सो हे आहे पोटीज आणि इकडे लेजिट म्हणजे 3,000 ते 2 लाखापर्यंत साड्या आहेत आणि मी खूप चांगल्या साडीज घेतल्या. तुम्हाला जर साडी हॉल हवा असेल तर नक्की मला कमेंट करा साडी हॉल. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ तो करेल. आम्ही पुन्हा एक साडी शॉपमध्ये आलेलो आहे आणि मला माहिती नाही केरलाचे साडीज इतके अडिक्टिव्ह का आहेत. म्हणजे फूडच्या पेक्षा जास्त त्यांच्या साड्या ठाण्यामध्ये अशा कुठेच नाही मिळणार आहे. आणि प्राईस इकडे जास्त स्वस्त आहे आणि डिझाईन्स खूप जास्त चांगले आहेत. म्हणजे मी पेशवाईमध्ये जाते नेहमी ठाण्यामध्ये, मला चांगले वाटतात, पण ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटतात. बट त्याच प्राईसमध्ये तुम्हाला इकडे अजून छान डिझाईन्स मिळतील, खूप चांगले. आणि व्हरायटी खूप आहे. म्हणजे 6,000पासून स्टार्टिंग आहे आणि 2 लाखपर्यंत आहे. म्हणजे ज्यांचं जसं बजेट असेल तसं. आणि त्या सिल्क वाल्या ह्याच्यामध्ये आम्ही ज्या अगोदरच्या साडी शॉपमध्ये गेलो तिकडनं तर 1,000पासून स्टार्टिंग आहे. बापरे, खूप मस्त आहे. आता मी साडी बघते. सो मला कधीपासून म्हैसूर पाक खायचा होता, जेव्हा आम्ही आलो तेव्हापासनं, आणि फायनली आम्ही घेतला आहे. हा घी म्हैसूर पाक आहे. मी ह्याला बोलत होते जास्त घे, तेव्हा बोललेली तुला. बघितलं मला माहिती आहे ना बाबा. अजून थोडं दे जरा. सांगायचं की केरला माझ्या विजन बोर्डमध्ये होतं आणि मी टाकेन मी कोणता पिक्चर टाकलेला. सो या, आणि आज आम्ही ट्राय करणार आहे कुस्का राईस. सो माझी फ्रेंड आहे सना, तिने कुस्का राईस बनवला तेव्हा मला खूप आवडलेला आणि ते सेम मटन बिर्याणीसारखं लागतं, बट कुस्का राईस फक्त व्हेज आहे, काहीच नॉनव्हेज नाही आहे त्यात, कारण की शिवानी आणि यश नॉनव्हेज नाही खात. सो या बघूया कसा वाटतो आहे. मी खूप एक्सायटेड आहे कुस्का राईस ट्राय करायला. मी तुम्हाला सांगू होती कुस्का राईस हा कुस्का राईस आहे आणि आम्ही असं व्हेज हंडी मागवली. सो बघूया सगळ्यांसाठी, म्हणजे एक साथच टेस्ट देऊया. तर सकाळी असं हे ऑर्डर केलेलं इडली आणि वडा, आणि ह्यांचा वडा इतका चांगला का लागतोय तुम्हाला दाखवते मी साईज. हा तर अर्धाच आहे, बट ही इडली बघा केवढी सॉफ्ट आहे. मला माहिती नाही. सो मला नॉर्मल साऊथ इंडियन फूड तर आवडतंच, बट आय डोंट नो वाय की ह्यांची इडली आणि वडा काही खूपच छान होतं. आम्ही कुस्का राईस ऑर्डर केला. मी कधीपासून या लोकांना सांगत होते की कुस्का राईस, आणि मी आणि यश त्याला किझिकी बोलत होता तो, आणि मी त्याला कुस्का बोलत होती. आय डोंट नो की कुस्का आणि किझिकी वेगळं आहे का, बट हा ना सेम असं बिर्याणी टाईप्स लागतो. आणि माझ्या फ्रेंडने सनाने बनवलेला तेव्हा मला असं वाटलं की ती बिर्याणीच आहे, म्हणजे असं मटन बिर्याणी टाईप्सच वाढत होता तो. फुल इतकी फ्लेवरफुल आहे. सोबत असा सालन मिळतं, जे आपल्या बिर्याणीसोबत असा रस्सा मिळतो ना, सेम तसंच. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप जास्त मस्त आहे. आणि
आम्ही व्हेज काहीतरी हंडी पण ऑर्डर केली आहे, बट मला बिर्याणी टॉप नॉच वाटते. बिर्याणी नाही, सॉरी, कुस्का राईस. आणि आम्ही कुठून ऑर्डर केलं आहे हे डिंगुल थलापा कट्टी. खूप मस्त आहे, नक्की ट्राय करा. कुस्का राईस मस्त आहे. फायनली आम्ही आलो आहे वर्कला बीचमध्ये. आणि बाप रे, इकडचे बीच खूप जास्त ॲडिक्टिव्ह आहे, काय माहिती नाही. इथे केवढं जास्त क्लिअर वॉटर आहे. 3 रुपये एक नांगी. आमचं एका DJ माईकचं एक मॅग्नेट हरवलं, तर यश 10-15 मिनटापासून हे शोधतोय मॅग्नेट, आणि काय मिळत नाही आहे. आम्हाला थोडा वेळ वाटलं यश प्रँक करतोय, बट आता रिअल वाटतंय की नाही, यश प्रँक नाही करत आहे. काय मस्त सनसेट होतोय, खूप भारी. आता मी जाते, गोईंग इन द वॉटर गाईस. तुमच्यासाठी काय काय करावं लागतंय बघा. जर मी बुडाली तर तो एडिट कोण करणार काय माहिती. तरी त्यांचा टी-शर्ट का काहीतरी पाडलंय. आम्ही या रेस्टॉरंटला आलो आहे, बज अँड ब्रीज, आणि हे जस्ट बाजूला आहे बीचच्या. राईस, व्हाईट सॉस पास्ता, आणि अजून आम्ही पिझ्झा ऑर्डर केला. तो तू कधी पास्तामध्ये कांदा बघितला नाही. आज बघशील का कांदा यायचा केला तर. अरे काय मस्त वाटतंय प्रेम, हे बघा. माहिती नाही, पण तिकडचे फ्राईज, कुठले पण फ्राईज खूप छान आहेत ना. कसं आहे, खूप टेस्टी भाई, मॅकडॉनल्ड सारखे. बट इकडे केरलामध्ये कुठे पण गेलं की फ्राईज खूप यम्मी आहे. नाही, पण ऍक्च्युली बरोबर बोलली, मॅगडी सारखे. फ्राईज खाऊन ना मम्मी. हा, पण ते लुलू मॉलमध्ये खाल्लेलं सेम मॅगडी सारखे फ्राईज लागतात. मागे आम्हाला इतकं आवडले फ्राईज, आम्ही पुन्हा ऑर्डर केलं. काय आम्ही ऑब्सेस्ड आहोत फ्राईज बरोबर, काय माहिती. पेरी पेरी खूपच टेस्टी लागतं, खूप जास्त. सो मी हा जो आउटफिट केला, मला आधी वाटलं की खूप चांगला वाटेल, बट बीच वाईब नव्हता. आणि शिवानी मला बोलत होती निघताना की हा बीच वाईब नाही. मला वाटलं की आहे. मग जेव्हा फोटोजमध्ये दिसलं तेव्हा मला कळलं की नाही, हा बीच वाईब नाही आहे. बट आता पुन्हा नाही येऊ शकत. उद्या थांबूया का आपण. आता अंधार आहे, बट जेव्हा मी सनसेट होत होतो तेव्हा आलेलो. खूप मस्त वाईब आहे, खूप जास्त. आणि युजली इकडे सी फूडच खात आहेत, म्हणजे सी फूड आणि ते सगळं. मी जेव्हा रेकॉर्ड करायला स्टार्ट करते तेव्हाच तो गायब होऊन जातो. नाही हे रे, ए वाव, तंदुरी चिकन. भाई नो चिकन तंदुरी, ओनली चिकन पनीर, व्हेज पनीर. हे लोक नॉनव्हेज नाही खात, आणि तो माणसांना विचारतो की चिकन खायचं आहे का. माझ्या तोंडावर लिहिलं वाटतं मी खातो. आता तुम्हाला मी दाखवते. आम्ही असं डोंगर चढून जातोय. आम्ही आता Airbnb जातोय, आणि यश दाखव. बापरे, इथे लाईट आहे. नेमकी लाईट आली तुझ्या Airbnbच्या. आता नाही त्याच्या पुढे नाही. हा दाखवता की जर लाईट बंद केली, हेडलाईट, तर किती अंधार आहे. बट नाही, ते पण एक लाईट आहे. काय पोपट होतं यार माझं, खूप खतरनाक वाटतंय. डेंजर भाई. बापरे. आता आम्ही आमच्या सगळ्या बॅगा घेतल्या, आणि शिवानी म्हणते चला जाऊया. बट शिवानी तुझी सगळ्या साड्या आहेत. कोहिनूरचा हिरा हिने विसरत होती. 22 साहेब, माझ्यामुळे लक्षात आलं नाही तर गेले असते. मैं तो नहीं सहती भाई. गेले असते सगळ्या साड्या. मी जेव्हा पण एअरपोर्टला येते ना, माझ्या 5 मिनिटात मला बॅगा मिळतात. हे यश सोबत आल्यामुळे मला असं वाटतं की टाईम लागला. मिळाल्या, सगळ्या मिळाल्या. मिळाली, पण चला आता जातो आम्ही.